महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेला आहे. उद्याचा एकच शेवटचा दिवस बाकी राहिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आंबेपूर मतदारसंघाचा प्रचार कुठेतरी शिगेला गेलेला आहे. आंबेपूर मतदारसंघाची जी लढत आहे ती यंदा तिरंगी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजाबाई केनी यांच्या पत्नी रसिका केनी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर वर्षानुवर्षे म्हणजेच 2 टर्म निवडणूक लढवलेल्या भाजपच्या कमळावरती यंदा चित्राताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक कशी रंगणार, मतदार राजा कौल कोणाला देणार, विकासाचे कोणते महत्त्वाचे मुद्दे यंदा उमेदवार घेऊन आपले जात आहेत, हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी चित्रा पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, निवडणूक तुमच्यासाठी नवीन नाही आहे. याआधी देखील 2 टर्म निवडणूक लढलेल्या, फक्त तेव्हा चिन्ह बदल होतं, आता चिन्ह वेगळं आहे. काय वाटतंय? निवडणूक माझ्यासाठी ही नवीन नाही आहे. रादर हा मतदारसंघ सुद्धा माझ्यासाठी नवीन नाही आहे. त्यामुळे आपसुकच इथली असलेली जनता, संपूर्ण घराघरातली माणसं सुद्धा मला आपलीच वाटतात. आणि आज ज्या मार्गाने, ज्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्याचं अस्तित्व राष्ट्रीय लेवलवर आहे, नरेंद्रजी मोदी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण देश भाजपाची वाटचाल बघतो आहे. संपूर्ण महाराष्ट्र गतिमान मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली अख्खा महाराष्ट्र गतिमानतेने जात आहे. तर ऑलरेडी ज्या भाजपाने हे काम केलेलं आहे ते तळागाळातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे. आणि अशा पक्षाबरोबर मी आता उभी आहे, त्यांचं चिन्ह घेऊन उभी आहे. तर अर्थातच कुठेतरी मला आत्मविश्वास आहे या, आणि हाच एक बदल आहे मोठा. जर बघायला गेलं तर मतदान करताना पक्षाचं चिन्ह बघून खरं तर मतदान करतात. पण आम्ही एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्यासोबत तुमचा प्रचार कव्हर देखील केलं. मला असं वाटतं, पक्षाचं चिन्ह नाही बघितलंय, तर एक माणूस म्हणून आज नागरिक किंवा इथला मतदार राजा तुमच्या सोबत आहे. काय वाटतं? हे तुमच्याकडनं कळल्यावर अर्थातच मला खूप बरं वाटतंय. परंतु मला असं वाटतं की भाजप आणि कमळ हे घराघरात पोचलेलं आहे. माध्यमाच्या माध्यमातून पोचलेलं आहे, कामांच्या माध्यमातून पोचलेलं आहे. आणि जनता आता अगदी सुजाण झालेली आहे की कुठल्या व्यक्तीबरोबर जायला पाहिजे, कोणाबरोबर जायला पाहिजे, ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती सुसंस्कारित आहे की नाही, ती शिक्षित आहे की नाही, तिची काम करण्याची पद्धत काय आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ साधत जो मतदार असतो तो योग्य निर्णय घेतो. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की ते माझ्या एकट्या व्यक्तिमत्वावर करतील, किंवा मी असं म्हणू शकत नाही की फक्त नवीन आलेल्या भाजपाच्या चिन्हावर करतील. तर ह्या दोन्हीचा जो दुग्ध शर्करा योग आहे त्याच्यावर जाणता मतदार नक्की मतदान करेल असं मला वाटतं. विरोधक कुठेतरी टीका करतात, निवडणूक आली की पक्षप्रवेश करतात आणि निवडणुकीला उभे राहतात. यावर प्रत्युत्तर कसं करा? निवडणूक आली की पक्षप्रवेश करतात. निवडणूक याआधी तुम्ही शेकाप पक्षासोबत होता, 2 टर्म निवडणूक लढला होतात. आता तुम्ही भाजपमधून लढताय. विरोधक कुठेतरी असं टोलवाटोलवी करतायत की निवडणूक आता जवळ आली होती म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला निवडणूक लढवण्यासाठी. हे बघ, 10 वर्ष नव्हे तर स्वर्गीय मीनाक्षीताईंबरोबर मी गेले 24 वर्ष एका पक्षाबरोबर काम करते. माझं हे वैयक्तिक मत आहे की एका पक्षाबरोबर तुम्ही काम करत असताना, त्या कार्यप्रणालीबरोबर काम करत असताना तुम्ही लोकांपर्यंत पोचता. त्यामुळे राजकारण करत असताना आपसुकच तुमचं समाजकारण हे होत असतं. पण राजकारण तुम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा त्या पक्षीय कामकाजाची ताकद तुमच्याबरोबर लोकांपर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असते. काळानुरूप ज्या गरजा आहेत, विरोधी पक्ष असेल, सत्तेतला पक्ष असेल, तर मला कुठेतरी असं वाटतं की लोकांची कामं जर तुम्हाला करायची असेल तर तेवढ्याच ताकदीनिशी तुम्हाला पुढे चाल करावी लागते. आणि आज ज्या पक्षाबरोबर मी आहे त्यांनी ऑलरेडी संपूर्ण घराघरापर्यंत विकासाची कामं केलेली आहेत. आणि तो मला एक आत्मविश्वास आहे की हा जो निर्णय होत असताना ऑफकोर्स मला त्रास झाला, कारण मी त्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे, माझं कुटुंब आहे ते. पण
निर्णय जेव्हा घ्यावा लागला, तो निर्णय घेत असताना जरी त्रास झाला तरी घेतल्यानंतरचा जो आत्मविश्वास आहे तो भाजपासारख्या पक्षाबरोबर मी जाते आहे आणि मी योग्य राजकीय मार्गावर आहे ह्याची मला खात्री असल्यामुळे आता तो त्रास वाटत नाही आहे. कारण लोकांना अपेक्षित असलेलं जर काम तुम्ही त्या राजकारणामध्ये करत असाल, लोकांना अपेक्षित असलेलं वेळेतलं आणि लोकांसाठीचं, माझ्यासाठीचं नव्हे, माझा वैयक्तिक स्वार्थ बघून नव्हे, तर लोकांना अपेक्षित असलेलं जर काम तुम्ही करत असाल तर तुम्ही राजकारणामध्ये असलं पाहिजे. आणि जर राजकारणामध्ये तुम्ही असाल तर तो योग्य निर्णय योग्य वेळी घेण्याची ताकदसुद्धा तुम्हाला असली पाहिजे. त्यामुळे भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाबरोबर घेण्याचा निर्णय हा काय आत्ताच्या इलेक्शननुसार आलेला नाही आहे. हा जो मधला काळ होता तो एकंदरीत ती पार्श्वभूमी बघितल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा हा निर्णय काही आमच्या कुटुंबियांचा झाला. त्याच्यामुळे मग माझाही अर्थातच झाला. आणि आज जे इलेक्शन लागलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सर्वसाधारण स्त्री पडल्यानंतर मी माझ्या माणसांना, जे माझ्याबरोबर पुढे चालत आहेत, जे भाजपबरोबर पुढे चालत आहेत, त्यांच्यासाठी हक्काचा उमेदवार देणं आणि उभं राहणं ही मला गरजेची वाटली. आणि काळानुरूप हे कळणारच आहे की त्या पद्धतीने कामं भाजपाच्या माध्यमातून या मतदारसंघात केली जातील. हा मतदारसंघ तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. भाजप हा राष्ट्रीय पक्ष कुठेतरी मानला जातो. त्याच्यामुळे जर बघायला गेलं तर ह्याआधी तुम्ही शेकापसोबत होता. आत्ता कुठेतरी मतांमध्ये फरक जाणवेल का असं वाटतं का तुम्हाला? जसं मगाशी तू प्रश्न केलास की ही भाजपाच्या चिन्हावरची मतं असतील की ही तुमची मतं असतील, हा तुझा प्रश्न होता. आणि त्याच्यात तुला असं वाटतं की हा सरस व्यक्तिमत्वाचा प्रभाव इथे आहे. तर हा व्यक्तिमत्वाचा प्रभाव जर असेल तर त्या अनुषंगाने ती मतं पडतील. हा भाजपाच्या कार्यकारिणीचा आणि विचारधारेवरचा विश्वास असेल तर त्या अनुरूपसुद्धा मतदारांची मतं पडतील असा मला विश्वास आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की या दोन्हीचा ताळमेळ साधत जर लोकांनी योग्य निर्णय घेतला तर ते कधीही चांगलं आहे. 2 दिवसापूर्वी आंबेपूर मतदारसंघ किंवा आंबेपूर कुर्डूस मतदारसंघ हा एका वेगळ्या विषयाने गाजला. विरोधकांकडून माध्यम प्रतिनिधी किंवा माध्यमांना असं सांगितलं गेलं की आमचे 2 ते 3 वेळा पराभव होणार या कारणास्तव आमच्या पत्नीचे बॅनर फाडले गेले. यावर प्रत्युत्तर कसा करा? अच्छा, असं झालं आहे का? नाही, याची मला कल्पना नाही आहे, कारण मी तर प्रचारातच आहे. पण एकंदरीत मी असं म्हणेन की ही माझी 3री इलेक्शनची वेळ आहे आणि मतदारसंघही तोच आहे. आणि राजकारण म्हटलं की विरोधक असतात, राजकारण म्हटलं तर विरोधी उमेदवारसुद्धा असतो. आणि अशा पद्धतीने निवडणूक मी गेले 2 टर्म केली आहे, म्हणजे 2दा केली आहे. पण असा तर आरोप किंवा अशी सिच्युएशन कधी आलीच नव्हती. आणि खरं सांगायचं तर 27 तारखेच्या अंतिम तारखेनंतर जेव्हा उमेदवारी अधिकृतरित्या झाली, डिक्लेअर झाली, तेव्हा आमचे बॅनर लागले गेले. 28 तारखेला मला असं वाटतं की मेढेकारपासनचे पुढचे बॅनर आमचे जे लावलेले होते ते काढले गेले. आणि ही पहिली वेळ नाही आहे, म्हणजे इतर वेळेला सुद्धा काही कार्यक्रम असले की एक त्या स्वरूपाची तिथे ही रचना होते, दुसऱ्यांचे बॅनर काढले जातात. पण मला काही त्या गोष्टीचा कधी फरक पडला नाही. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या ही कानावर गोष्ट असली पाहिजे म्हणून आम्ही आमचे जे पी आहेत देशमुख साहेब त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की बाबा हे अशा स्वरूपाचं राजकारण इथे पूर्वी कधीच नव्हतं. आणि अशा प्रकारे आम्ही बॅनर जे लावलेले ते काढले गेलेले आहेत आणि त्याचं प्रूफसुद्धा आम्ही त्यांना व्यवस्थित दिलं आहे. पण ह्या गोष्टीला आम्ही काही जास्ती मनावर घेतलं नाही, कारण आम्ही सुशासित राजकारण करणारी माणसं आहोत. तर त्यामुळे त्या पद्धतीने इतरांनी केलं असेल तर मला काही माहिती नाही. आणि आमच्याकडनं ही गोष्ट कधीच होणार नाही. आणि जर करायचं असलं असतं तर मागच्या 2 इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच प्रकारचं राजकारण दिसलं असतं. पण आमचा अगदी संस्कारित भाग आहे, इथले कार्यकर्ते पण आमचे चांगले आहेत, ते अशा कुठच्याही प्रकारचं अव्यावहारिक वर्तन करतील असं मला काही वाटत नाही. विकास कामं तर याआधी देखील खूप झाली आहेत. तरी देखील जर आत्ता संधी मिळाली पुढे तर महत्त्वाचं विकास विजन काय असेल? हे बघ, मी वारंवार असं सांगते आहे की ऑलरेडी भाजपाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये
रायगडच्या एका टोकावर म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये अगदीच म्हटलं तर पेण तालुक्यापर्यंत भाजपा आलेली आहे. आणि अलिबाग तालुका हा असा आहे की आता तिथे मुंबई येऊ मागतीये आणि अशा भागामध्ये मग विकास का थांबवावा, भाजपा इथे का येऊ नये. ग्रामीण भागामध्ये योजना देत असताना भारतीय जनता पार्टीने कधीच हा विचार केला नाही की हा ग्रामीण भाग आहे. सर्व घराघरामध्ये ह्या योजना पोचवलेल्या आहेत. मग विकासात्मक जी कामं आहेत, जी ध्येय धोरणं घेऊन विकासात्मक दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वाटचाल करत आहेत, तर त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं पाठबळ आपल्या अलिबाग तालुक्यासारख्या भागामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना जर ग्रोथ सिटी पेणपर्यंत येते, त्याचा नक्कीच बेनिफिट हा अलिबाग तालुक्यातील जनतेला सुद्धा होणार आहे. आणि ते होत असताना त्यांचं जे विजन आहे, त्यांचे जे हायवे कनेक्टिव्हिटी आहे ते अलिबाग तालुक्याला सुद्धा येते आहेत. नवीन प्रोजेक्ट येत आहेत, नवीन MIDC येत आहेत. तर उगीच विरोधाला विरोध करणं किंवा एखाद्या सेल्फिश डिसिजनसाठी कुठेतरी कंपन्यांना विरोध करणं ही भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांची नसेल भविष्यात. त्यामुळे इथल्या तरुणाईला रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या तरुणाईने सुद्धा पुढे गेलं पाहिजे आणि भाजपच्या माध्यमातून इथे सगळं अलबेल राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि काही महाराष्ट्रामधले जे तालुके आहेत की जिथं उगीच अशांतता व्यवहार जो असतो तो आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये नसावा, रादर माझ्या भागामध्ये नसावा असं मला वाटतं. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्या अर्थी तुम्ही बोललात की पनवेलपर्यंत भाजपा पोचलेली आहे, नुकत्याच नगरपालिका निवडणुका कुठेतरी झाल्यात. नगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये देखील भाजपचं कमळ फुललं, पनवेलमध्ये देखील भाजपचं कमळ फुललं. यंदा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अलिबाग किंवा रायगडमध्ये देखील भाजपचं कमळ फुललं पाहिजे का आणि फुलेल का? नक्कीच नक्कीच, का नाही वाटू नये. रायगड जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या सुद्धा क्रांती करणारा आहे, इतिहासाने क्रांती केलेली आहे. आणि रायगड जिल्ह्याला एक महत्त्व आहे कारण मुंबई पुण्याच्या ते जवळ आहे. त्यामुळे ज्या गतीने रायगड वाढला पाहिजे तो आत्तापर्यंत खरोखर वाढला आहे का? आणि जर भाजपासारखं एखादं राष्ट्रीय नेतृत्व इथं काही घेऊन येत असेल विकास, तो नक्कीच वाढला पाहिजे असं मला वाटतं. आणि जितक्या जलद गतीने आत्ता प्रवास होतो आहे सगळ्या ठिकाणचा, पेणपर्यंत जर एखादी ग्रोथ सिटी येत असेल तर त्याचा इफेक्ट दक्षिण रायगडमध्ये सुद्धा झाला पाहिजे आणि तो अगदी पोलादपूरच्या टोकापर्यंत झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच रायगडमध्ये भाजपा वाढली पाहिजे असं मला वाटतं भविष्यात. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. उद्याचा फक्त शेवटचा एक दिवस आहे प्रचार करण्यासाठी. नागरिकांचा प्रतिसाद नेमका कसा होता आणि ह्या दिवसात तुम्हाला लोकांकडून ज्या समस्या आहेत त्या नेमक्या काय जाणवल्या आणि त्याचबरोबर तुमचा अंदाज काय वाटतो किती मतांनी? आज रायगडची ही जी आंबेपूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामधली निवडणूक आहे ती शेतकरी कामगार पक्ष आणि शिंदे सेनेसोबत मी चित्रा स्वात पाटील भाजपामधून ही उमेदवारी लढत आहे. जसं म्हटलं तूच की व्यक्तिशः मी तीच आहे, परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर ही उमेदवारी मी लढवत आहे. तर त्यामुळे हे मत म्हणजे विकासाला मत आहे, हे मत म्हणजे गतीला मत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.